यंदा होणारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक ही आता सांस्कृतिक राहिलेली नाहीये, तर याच्यामध्ये आता राजकीय हस्तक्षेप सुद्धा होऊ लागलेला आहे। यंदा होणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप आता होऊ लागलेला आहे। काल कोल्हापूरमध्ये अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती। या दरम्यान काही कलाकारांना, यामध्ये क्रांती रेडकर असतील, विजय पाटकर असतील, त्याचबरोबर सुशांत शेलार असतील, हे जे अर्ज भरणार होते यांनी अचानकपणे अर्ज हा मागे घेतलेला आहे आणि याच्या मागे राजकीय दबाव असल्याचं बोललं जात आहे। याचं कारण म्हणजे नीलम शिर्के या सुद्धा या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आणि ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबाव तंत्र वापरलं जात असल्याचा आरोप सुद्धा होऊ लागलेला आहे। अद्याप यावर बोलायला मात्र कोणी तयार नाहीये, पण जी कुजबूज अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे त्यानुसार दबाव यामध्ये आणला जात असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। खरं तर अनेक वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे आणि अशामध्ये ही निवडणूक होत असताना बिनविरोध व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। काल कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कार्यालयामध्ये अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती। याच्यामध्ये जवळपास 16 ते 17 जागा आहेत आणि एकूण 60 जणांनी अर्ज यामध्ये दिल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। आता याच्यामध्ये कोण कोण पात्र होतं याची सुद्धा माहिती 25 मे रोजी जाहीर होणार आहे। 7 जूनला याबाबतचा मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 8 जूनला याबाबतचा निकाल घोषित होणार आहे। पण ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीलम शिर्के यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी किंवा त्यांना अध्यक्षच करण्यासाठी या सगळ्या हालचाली मंत्र्यांच्या मार्फत सुरू आहेत का आणि असा दबाव आणला जातोय का, अशी सुद्धा कुजबूज आहे ती चित्रपट क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे। खरं तर महायुती म्हणून या संपूर्ण निवडणुकीमध्ये अनेक कलाकार आहेत ते रिंगणामध्ये उतरलेले आहेत। भाजप असेल, भाजपची आघाडी असेल किंवा राष्ट्रवादीची आघाडी असेल आणि त्याचबरोबर शिवसेनेची चित्रपट आघाडी असेल, हे मिळून हे सगळं पॅनल आहेत ते उभे करणार होते। पण दुसरीकडे या आधीचे जे अध्यक्ष राहिलेले आहेत मेघराज राजे भोसले, ज्यांचं समर्थ पॅनल आहे, त्या पॅनलमधून नीलम शिर्के या निवडणूक लढवणार आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध व्हावी अशा पद्धतीची व्यूहरचना आहे ती सुद्धा आखली जात असल्याचं बोललं जाते। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेघराज राजे भोसले यांच्यावर ते अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप झालेला आहे। त्यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे आणि हा आरोप महायुतीतलेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या निवडणुकीला आता राजकीय किनार सुद्धा आलेली आहे। नीलम शिर्के यांना निवडून आणण्यासाठी आणि त्यानंतर त्यांना अध्यक्ष करण्यासाठी हे सगळं घडून आणलं जात आहे का, असा सुद्धा सवाल निर्माण झालेला आहे। जसं राजकारणामध्ये दबाव तंत्राचा वापर केला जातो तसाच वापर आता सांस्कृतिक आणि कला क्षेत्रामध्ये सुद्धा होऊ लागली का, अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। कारण काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि या दरम्यानच राजकीय पक्षाच्या एका मंत्र्याकडून दबाव आणला जात होता। उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशा पद्धतीची सूचना वारंवार केली जात होती असं सुद्धा बोललं जात आहे। आणि या सगळ्याच्या परिणामानंतर आपण पाहिलं की काल विजय पाटकर असतील, त्याचबरोबर क्रांती रेडकर आहेत, सुशांत शेलार आहेत, यांनी अचानकपणे अर्ज मागे घेतलेले आहेत। त्यांनी अर्ज का मागे घेतलेले आहेत याचं कारण त्यांनी दिलेलं नाहीये, पण या सगळ्या ज्या काही घडामोडी या निवडणुकीच्या दरम्यान घडत आहेत त्याला ही किनार आहे। त्यामुळे नीलम शिर्के या ज्या कलाकार आहेत, नावाजलेल्या कलाकार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी हा सगळा खटाटोप एका राजकीय पक्षाकडून केला जातोय का, अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। या सगळ्या दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे ज्यांची जी सांस्कृतिक आघाडी आहे, त्यांचे जे बाबासाहेब पाटील आहेत, त्यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची असणार आहे। कारण की सत्तेमध्ये जरी हे महायुती म्हणून एकत्र असले तरी या निवडणुकीमध्ये, कारण की ही निवडणूक कोणतीही राजकीय पक्षाची नाहीये, पण ज्या पद्धतीने आता या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ लागलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादीची सुद्धा भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आता 25 मे रोजी कोण कोण पात्र याच्यामध्ये असतील, म्हणजे एकूण 60 जणांनी अर्ज भरलेले आहेत, याच्यामध्ये या 60 जणांपैकी कोण कोण पात्र होतं याच्यामध्ये सुद्धा राजकारण होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आणि त्याचबरोबर 7 जूनला जे मतदान होणार आहे आणि 8 जूनला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल। जर नीलम शिर्के यामध्ये विजय झाल्या तर त्याच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष होणार का, आणि त्या अध्यक्ष झाला तर या सगळ्याची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। त्यामुळे कुठेतरी आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची ही निवडणूक ही सुद्धा आता चर्चेचा विषय ठरलेली आहे।
राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होते, त्यामुळे ही निवडणूक आणखी रंगतदार सुद्धा होणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। कॅमेरामन रोहित व्यंकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।